नमस्कार मंडळी, काय मग कशा आहात? मजेत ना? आज श्रावणी सोमवार, दुसरा सोमवार आहे की नाही? त्यासाठी आज आपण वेगळी रेसिपी घेऊन आलो आहोत. शेंगदाण्याची चिक्की किंवा वडी, जी की खायला खूप रुचकर लागते आणि पटकन होते. आणि बटाटा चिवडा, त्याला पण जास्त वेळ लागत नाही, तो पण अगदी पटकन होतो. स्वादिष्ट सरळ रेसिपीच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत. आपण चिक्कीसाठी शेंगदाणे घेतलेत 1 वाटी आणि 1 वाटी साखर घेतली. शेंगदाणे भाजून घेतलेत. मी साल काढत नाही शेंगदाण्याची, कारण मला शेंगदाण्याची साल काढलेली अजिबात आवडत नाही. सर्वप्रथम आपण कढई गरम केली, त्यामध्ये साखर टाकली आहे. ती वितळेपर्यंत हलवायची आणि थोडंसं मीठ टाकायचं चवीसाठी. पूर्ण साखर वितळेपर्यंत मंद गॅसवर हलवायची. एकसारखी हलवायची, तिथून अजिबात हलायचं नाही, नाहीतर खाली करपून जाईल, सगळंच हे होऊन जाईल. म्हणून सारखी हलवायची, एकसारखी हलवायची पूर्ण वितळेपर्यंत. उपवास म्हटलं की सगळ्यांची चंगळ असते आहे की नाही, वेगवेगळे पदार्थ खायला. पण उपवास धरायचा कशाचा असतो की आपल्या पोटाला आराम मिळावा म्हणून. थोडीशी आपण वेलची पूड टाकली आहे त्यामध्ये. पण होतं उलटंच, उपवास म्हटला की भरपूर खाणं होतं. हे खा, ते तळलेलं खा. त्यानंतर आपण शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत. बघा, सर्व वितळलं आहे पूर्ण. साखर आहे ती गुळासारखी दिसते, पण ती गुळ नाही, साखर वितळली आहे. जे जे पहिल्यांदा बघतायत त्यांच्यासाठी सांगते. करून बघा, खूप सोपी आहे. काहीच वेळ लागत नाही करायला आणि जास्त मेहनत पण नाही, फक्त हलवायला लागतं एवढंच. त्यानंतर आपण सगळं घट्टसर झालं की मी ओट्यावरच थापणार आहे. कशाला तूप लावणार नाही किंवा काय नाही. ओट्यावर व्यवस्थित, त्याला तुम्हाला तेल लावायची गरज नाही, तूप लावायची गरज नाही. सगळं खरडून घ्यायचं व्यवस्थित. फक्त बेलण्याला तूप लावायचं आणि अशा प्रकारे आपण पसरून घ्यायचं. तुम्हाला जशी पाहिजे, जेवढी जाड पाहिजे त्या आकाराची तुम्ही लाटून घ्या. आहे की नाही सोपी? करणार ना? मग करा. पण मला ती तुम्ही बनवली कशी झाली ते पण सांगा. तुम्ही तर काही रिप्लाय देत नाही, नुसतं बघताय. बघून नाही रे, रिप्लाय द्या, म्हणजे मला करायला पण उत्साह येतो की हां बाबा, आपलं यूट्यूब चॅनल आहे, ते कोणीतरी आपली रेसिपी बघतात आणि त्याप्रमाणे करतात. केल्यानंतर ती कशी होते ते पण कळेल ना. आणि गरम आहे तोपर्यंत त्याला चाकूनी असे तुमच्या आकाराचे तुम्ही शेप देऊ शकता. मी चौकोनीच केल्यात आणि पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे. त्यानंतर अगदी सहज त्याचे तुकडे होतात. बघा किती सुंदर सहज तुकडे होत आहेत. पूर्ण थंड झाल्यानंतर तुकडे करायचे आहेत. बघा किती सुंदर झाली आहे. चव तर एवढी भन्नाट लागते ना, खरंच मैत्रिणींनो, करून बघा शेंगदाणा वडी. आता आपण बटाट्याचा चिवडा करणार आहोत. त्यासाठी साल काढून बटाटे घेतलेत मी 3, शेंगदाणे घेतले 3, मिरच्या घेतल्या फोडणीसाठी. आपण ते बटाटे उभे असे किसून घेणार आहोत की त्याचा उभा असा किस निघेल. मी बघा असे किसून घेतले आणि चांगले 3-4 पाण्याने धुवून घेतले, म्हणजे त्या बटाट्यामध्ये जो स्टार्च आहे तो निघून जाईल. आणि असं नितळत ठेवलं, पूर्ण नितळत ठेवून ताटामध्ये मी पसरवले. सुकलं की नंतर आपण गरम तेल करायचे आणि गरम तेलामध्ये ते किसलेले जे आहे बटाटे ते टाकायचे आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे. बघा खालीवर चांगलं हलवायची, अजिबात कंटाळा करायचा नाही, सारखं हलवून घ्यायचं. आपण अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते पण सांगा. काही वाटत असेल की बाबा हे सुधारणा करा. बघा किती सुंदर झालं आहे. ना वाळवायची झंझट, ना उकडायची झंझट. त्यानंतर आपण त्यात थोडेसे शेंगदाणे टाकणार आहोत. ते पण तळून घ्यायचेत. सर्व तळून घेतलं आहे मी.
शेवटी शेंगदाणे तळून घेते. बघा, अशा प्रकारे करा. मस्त खा, स्वस्त राहा, आहे की नाही. त्यानंतर आपण कढईमध्ये तेल टाकले, मिरची टाकली. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तांबडं तिखट टाकू शकता, म्हणजे लाल तिखट. थोडंसं चवीला मीठ टाकायचं, चांगलं हलवून घ्यायचं. बघा खालीवर अशी भन्नाट चव लागते ना बटाट्याची चिवड्याची. खरंच करून बघा तुम्ही. म्हणाल मला की कशाला ते वर्षभर करत बसायचे. एवढी छान होते बटाट्याचा चिवडा. ही बघा सुंदर अशी शेंगदाण्याची बर्फी, वडी, चिक्की, काही म्हणू शकता तुम्ही. सुंदर झाली आहे की नाही. अशी करून बघा आणि मला सांगा कशी झाली ती शेंगदाण्याची वडी किंवा चिक्की. आणि हा आहे आपला बटाट्याचा चिवडा, जो की आपण त्या बटाट्याला आपण न शिजवलं किंवा न वाळवलं, असंच घेतलं तळायला. बघा किती कुरकुरीत झाला आहे आणि मस्तच चव तर खूप छान लागते. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.